10 दिवसांच्या बाळाच्या विक्री प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन येथे 6 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. मात्र पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी यांचे नाव नसल्याने वाद निर्माण झाला आहे. आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहे की डॉक्टर 2 वेळा भंडाऱ्यात येऊनही पोलिसांना माहिती कशी नव्हती. गोंदिया येथील रुग्णालयात जन्मलेल्या बाळाची 2.5 लाखात विक्री झाल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणात एका महिलेसह सागर सिक्का याला अटक झाली असून मुख्य आरोपीसह आणखी 3 जण फरार असल्याची माहिती आहे. डॉक्टरांच्या चालकाने वाजपेयी 2 वेळा भंडाऱ्यात आल्याची कबुली दिली आहे. तर प्रेस नोटमध्ये नाव नसल्याने आमदार भोंडेकर यांनी पोलिसांवर दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला असून डीजी सचिव आणि गृहमंत्र्याची भेट घेणार असल्याचेही सांगितले आहे. काय सांगाल? भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदियाच्या एका डॉक्टरनी बाळ विक्री केली होती. त्या प्रकरणात आरोपींची नावं पुढे करण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव अजूनही पोलीस प्रेस नोटमध्ये देत नाहीये. हो, मला सुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमानं आणि आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमानं माहिती पडला की असा एक प्रकार झालेला आहे. परंतु एखादा दवाखान्यामध्ये असा प्रकार होत असेल तर हे खूप गंभीर बाब आहे. डॉक्टर हा देव असतो आणि देवाकडूनच हे अशा जर डॉक्टर जे करत असेल तर तो देव नसून तो राक्षस प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि तो राक्षस प्रवृत्तीचा माणूस कोणाचाही नातेवाईक राहू शकत नाही, कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्याही नेत्याच्या संबंधित राहू शकत नाही. जे माहिती मला मिळत आहे की त्याला पोलीस प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली त्याला मदत करत आहे. प्रेस नोट मध्ये सुद्धा त्याचं नाव नाही आहे. हे गंभीर बाब आहे. आम्ही याच्या संबंधी इथल्या SP साहेबांशी सुद्धा मी बोलतो आणि जो कोणी आरोपी असेल त्याला पाठीशी बिलकुल घालण्याचे कारण नाहीये. हे महायुती सरकार जे आहे हे अजिबात ह्या अशा लोकांना सोडणार नाही. आणि जे कोणी आरोपी असेल मग तिथं जर एखादा दवाखान्यात त्याला मदत करायचं तर दवाखान्यावरती बी कारवाई होईल आणि जो आरोपी असेल त्याच्यावर होईल. जर पोलीस प्रशासनामध्ये कोणी अधिकारी याच्यामध्ये त्या डॉक्टर कडून असेल तर त्याच्यावर बी कारवाई होईल. मी उद्या परवा मुंबईला जाणारच आहे. तर संबंधित विभागाचे DG असेल किंवा सेक्रेटरी असेल किंवा गृहमंत्री असेल मी त्यांच्या कानावर टाकेल.